घरी जा. डॉन दिवाना नाही कधी कुठल्या पप्पाच्या परीचा. ताबीज गागड मी तर खलनायक. माझा स्वभाव पण त्रासदायक. सनकी व्यक्ती माझी आत्मा काळी. माझी भूतावर भक्ती दिसतो सटकी पण नाही मी कपटी. जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे ते इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र आपल्या सर्वात तिथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं. त्यानंतर आपला बॅक घेऊन आपला कॅपकट ॲप येतो आपल्या इथं ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला आहे, तर जो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा. तर ॲड वगैरे इथं झाल्यानंतर आता आपलं काय असतं, त्या इमेजवरती इथं क्लिक करून त्या इमेजची लेअर जी असेल ती 20 सेकंदापर्यंत आणायची. त्यानंतर आपल्या परत सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे. त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा एक बिटवाला इथं व्हिडिओ दिला आहे, तर तो आपल्या इथं काय करायचा आहे मित्रांनो, ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर याचा जो काही इथं ॲड असेल तो आपल्या इथं काय करायचं मित्रांनो, इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा. तर एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे. तर आता आपण इथं जिथे बिट 2 वरती जिथे इथे येऊन जाऊयात, त्यानंतर इथं स्प्लिट करूया. परत बिट 3 वरती जिथे आपल्या इथं येऊन जायचं, तर बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करूया. परत आता आपल्या बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं. परत आपल्याला आता बिट 5 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे. तर त्यानंतर आपल्या बिट 6 वरती येऊन स्प्लिट करा आणि त्यानंतर आता आपला जो काय आपला एंड पार्ट असेल तिथं यायचं आणि त्यानंतर एक्स्ट्रा जो काय पार्ट असेल आपला इमेजचा तो इथं डिलीट करून टाका. तर डिलीट वगैरे केल्यानंतर बिटवाला व्हिडिओ सुद्धा इथं डिलीट करून टाका. त्यानंतर सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून सुरुवातीला एक प्लस की द्या. परत त्या इमेजच्या एंडला येऊन इथं एक प्लस की द्या आणि एक हा इमेज जो असेल तो अशा प्रकारे झूम इथं अशा प्रकारे थोडंसं करा, म्हणजे अशा प्रकारे आपला जो एक इफेक्ट जो असेल तो त्या इमेजला इथे भेटून जाईल. तर आता इथं जेवढं काही इमेजेस वगैरे दिसत आहे त्या सर्व इमेजेसला आपला काही ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील तिथं द्यायचे आहेत आता. ओके, तर मित्र आता आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर आपल्या ॲनिमेशनमध्ये इथं आल्यानंतर आता आपल्या इनमध्ये यायचं आहे. तर इनमध्ये आल्यानंतरच आपल्याला एक क्रॉस ओपन अशा प्रकारचा जो एक ॲनिमेशन आहे तो आपल्या इथं भेटेल. तर तो आपल्याला अप्लाय करून टाकायचा. तर अप्लाय वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या सेकंड इमेजवरती इथं येऊन जायचं आहे. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत आपल्या इनमध्ये येऊन आपल्याला स्विंग बॉटम हा जो ॲनिमेशन तो आपल्या इथं येऊन टाकायचा आहे. तर तो इथं दिल्यानंतर आता आपल्याला थर्ड इमेजवरती इथं येऊन जायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत आपल्या कॉम्बोमध्ये येऊन आपल्याला एक अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटत आहे मित्रांनो बघा, डायनामिक शेक. तर हा तो तर तो इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. तर ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला पॅडिंग अशा प्रकारचा तो आपल्या इथं देऊन टाकायचा पॅडिंगचा. त्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावर येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथे बघा मित्रांनो वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचा जो एक ॲनिमेशन दिसत आहे मित्रांनो, तो आपल्या इथं काय करायचं मित्र आपल्या इथं करायचं. तर इथं अप्लाय वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या इथं परत नंतर काय करायचं, आता आपल्याला एंडवाला जो इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला पॉपिंग कॅन्डी हा जो देऊन टाकायचा आहे. तर अशा प्रकारे इथं ॲनिमेशन वगैरे इथं देऊन झाल्यानंतर आता आपल्या जे मित्रांनो काय यायचं, आपल्या सुरुवातीला येऊन जायचं. सुरुवातीला आल्यानंतर आपल्या इफेक्टमध्ये जायचं. तर इफेक्टमध्ये गेल्यानंतर आता आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. परत आपल्या ओपनिंग आणि क्लोजिंग यामध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला डायमंड झूम हा जो इथं इफेक्ट आहे मित्रांनो तो आपल्या इथं लावायचा आहे मित्रांनो. तर आता आपण परत एकदा जिथे जाऊयात आणि इथे घेऊयात तो. त्यानंतर इथं अप्लाय करून टाकायचं आणि त्या इफेक्टची जी लेअर आहे ती आपल्या त्या सुरुवातीच्या इमेजपुरती इथं ठेवायची आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आता आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, आता आपल्या सेकंड इमेजवरती येऊन थोडंसं पुढे यायचं, म्हणजे 5 सेकंदावरती येऊन आपल्या परत तिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन इथे बटरफ्लाय हा जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून ह्याची ॲडजस्टमेंट जी असेल ती आपल्या त्या इमेजपुरती इथं करायची. परत एक इमेज सोडून नंतरचा जो इमेज आहे त्यावरती येऊन आपल्याला परत बॉडी इफेक्ट यामध्ये यायचं आहे. परत आपल्याला ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्येच फ्रॅगमेंट कोन अशा प्रकारचा एक इथं भेटेल इफेक्ट तो इथं अप्लाय करून त्या इमेजपुरती ॲडजस्टमेंट करून घ्या. परत नंतर आपल्याला नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत बॉडी इफेक्ट यामध्ये यायचं आहे. त्यानंतर ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर वॅम्पायर अशा प्रकारचा जो काही इफेक्ट आहे तो इथं आपल्याला अप्लाय करून टाकायचा आहे. तर इथं अप्लाय वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या मित्र काय करायचं, त्याची जी ॲडजस्टमेंट आहे ते आपल्याला तिथं करून घ्यायची आहे मित्रांनो. आणि त्यानंतर जो काय आपला आता शेवटचा इमेज आहे त्यावरती येऊन आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन आपल्या 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तो आपल्या इथं करून टाकायचा आहे.
आणि त्यानंतर आपल्या परत नंतर यायचं 10 सेकंदाच्या इमेजवरती यायचं आहे आणि परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. परत आपल्याला काय करायचं मित्रांनो बघा, वरती आपल्या इथं सर्च करायचं मित्रांनो शेक. तर अशा प्रकारे इथं शेक जो तो इथं सर्च करून टाका मित्रांनो. ती माझी आत्महत्या, माझी इंटेन्सिटी जी असेल ती आपल्याला 10 इथं ठेवायची आहे मित्रांनो. ती माझी आत्महत्या. तर आता आपल्याला हे जे ते आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत ह्याला जे ते अशा प्रकारे इथं याची लेअर आहे ती आपल्या इथं करून घ्यायची आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला इथं का इफेक्ट दिसत नाहीत मी अप्लाय केले, कारण काय थोडासा कॅपकटचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथं दिसत नाही. पण इथं जे ते तुम्ही इथं जे ते अप्लाय करताना तुम्हाला तुमचं जे काय असेल मित्रांनो इफेक्ट आणि ॲनिमेशन तिथं अप्लाय होऊन जाईल मित्रांनो. तर आता सर्व काय आपल्या इथं झालेलं आहे मित्रांनो. आता त्यानंतर आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट इथं करायचा आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो बघा, वरती तुम्हाला एक एक्सपोर्टचं ऑप्शन भेटत आहे. तर त्या एक्सपोर्टवरती जायचं आहे, त्यानंतर सेव्ह टू डिव्हाइस इथं करायचं. म्हणजे आपला जो काय आजचा व्हिडिओ तिथे एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपले जे आजच्या त्या व्हिडिओच होतं, तर व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्र. तर मित्र अजून जे आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्र. तर मित्र भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.